पण आपल्याला पडलं आहे 4200 रुपयाला. कसं काय चेनचं स्प्रॉकेट चेंज करतात, जर तुम्ही कोणी बघितलं नसेल तर तुमच्यासाठी हे खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. हे बघा हालत मार्किंग दिसते, पूर्ण घासलंय हे स्प्रॉकेट. लॉक है, ये चैन का लॉक है, लेकिन ये रबर ओरिंग है, इसमें लॉक नहीं आता है। ये रिपीट सिस्टम है, इसको ऐसे डाल के उसको मशीन आता है, टाइट करके रिपीट करना पड़ता है। हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ होणार आहे एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, खूप शॉर्ट व्हिडिओ होईल. तर मी आलो माझ्या बाईकवर काम करायला एका गॅरेजमध्ये, आमच्या लोकल गॅरेजमध्ये, जिथे मी माझ्या सगळ्या बाईकचं काम करतो, स्कूटरचं. मला चेंज करायचं आहे ह्या आपल्या BMWचं चेन स्प्रॉकेट. तर मी ते चेन स्प्रॉकेट आणलं आहे आफ्टर मार्केट, रोल ऑन कंपनीचं दाखवतो मी तुम्हाला. ते आपल्याला इन्स्टॉल करायचं. तर हा व्हिडिओ त्याच्याच रिलेटेड होणार आहे. आणि हे ते चेन स्प्रॉकेट आहे रोल ऑन कंपनीचं. याला ब्रासची चेन इथे दिसते. आता अजून मी उघडलं नाही, उघडून बघूया आतमध्ये नक्की तीच आहे ना. अण्णा खोलो. अच्छा, बॉक्स के अंदर और एक बॉक्स. हे बघा इथे लिहिलंय क्लिअरली G310GS आणि G310R दोघांसाठी पण सेमच लागतं. मॅन्युफॅक्चरिंग आहे मे महिन्यातला 2026, म्हणजे एकदम जवळच. आणि MRP आहे 4544, पण आपल्याला पडलं आहे 4200 रुपयाला. गोल्डन आहे ना. येस. तर मी रोल ऑन कंपनीचे खूपशे रिव्ह्यू ऐकले, तर आता बघूया टाकून. मी असं ऐकलंय की ह्याला चेन ल्यूब करायची पण गरज नाही लागत है ना. इसको ल्यूब नहीं करना पड़ता है. नहीं, लूप करने का मतलब ऐसे तो नहीं चलेगा, थोड़ा टाइम के बाद करना ही पड़ता है। करना ही पड़ेगा. देखते. पर ये सक्सेस है ना ज़्यादा. वो इसमें डोमिनार में भी डाला हम लोग। हाँ ना. मैंने ये पहले एक बार चेंज किया, तभी कंपनी में से ही किया था. 2 3 4 5 6 7 10 8 9 10 16 टीथ आहे. रिपीटर हे फ्रंटचं स्प्रॉकेट आहे. हे बघा हो गया है, वो जान खूप नीट अँड क्लीन आहे. 16 टीथ आहे. यावर लिहिलं पण नाही 16. अच्छा, पीछे का ऐसा है. आणि हे मागचं आहे. ये हेवी नहीं होत. हाँ, ये पार्ट है या आगे का 40 TLDT, म्हणजे मेरे को लगता है ये 40 टीथ रहेगा ना. आणि तंबी यांना आपल्या गाडीवर काम करणार आहे. आणि आपला दुसरा मिस्त्री आहे पवन. तर हा आपल्याला आता सांगेल नक्की आता तो काय काय काम, म्हणजे कसं काय चेनचं स्प्रॉकेट चेंज करतात. जर तुम्ही कोणी बघितलं नसेल तर तुमच्यासाठी हे खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार है. अभी बता क्या क्या है. पहले इसका तो चैन नया चेंज करने के लिए अपना चेन कटिंग होएगा। ओके. चेन कटिंग के लिए उसका टूल आता है अलग से, वो दिखाऊंगा वीडियो में। हाँ. उसके बाद अपना इसका मेन है टायर, स्प्रॉकेट और सब बेरिंग चेंज करना पड़ेगा। और ड्रम रबर जो रहता है वो भी डाल देंगे तो सही रहेगा। क्या चेन इधर मिलेगा क्या तो? हाँ, मिल जाएगा। उसके बाद जो ड्रम रबर चेन स्प्रॉकेट वो सब, नहीं तो क्या चेन स्प्रॉकेट डालने के बाद जो रबर में प्ले आता है ना, उसकी वजह से नया जो है उसमें लोड गिरेगा। इसके लिए आपण जो खोलेंगे जो गया रहेगा रिप्लेस करके दिखाते हैं। बघूया आपण स्टेप बाय स्टेप आपण काय काय काम करतो तुम्हाला दाखवूया. आणि इकडे एक हिमालयन पण आली आहे बघा. हिमालयनचं टंकी खोलली आहे, ह्याच्यात पाणी गेलंय. हे सगळे नितीन गडकरीजींचे फॅन आहेत. आता मी तुम्हाला आवाज ऐकून दाखवतो माझं. हे पुढचं जे चेंज पॉकेट आहे आतमध्ये दिसतंय, ह्यामधून खूप आवाज येतोय, कट 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 कट. जर या माईक मध्ये आवाज आला तर ठीक आहे.
मध्ये एक टक 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 करून आवाज होतो, त्याच्या तोच प्रॉब्लेम आहे, म्हणजे चालवताना तो खूप जास्त येतो. और टाइम का है ना। आणि हे चेन कटिंगचं टूल आहे, हे चेनला लावतं तर ही चेन कट होणार आणि ती त्याच्यातून निघणार. मग असं दिसतं हे टूल, ह्याच्याने चेन कट होते. इथे हे बघा, चेन अशी पकडली आहे आणि कट होणार इथून आता. हे बघा, चेन अशी तुटली आहे, आता इथून बाहेर निघेल. हालत खराब होईल चेनची. हे कवर असतं फ्रंटच्या पॉकेटचं, हे खोलावं लागतं, मग आतमध्ये फ्रंटचं पॉकेट दिसेल आता. इजीली खुल गया, लूज था, तो उसकी वजह से आवाज कर रहा था क्या? नहीं इतना लूज नहीं था इतना, लेकिन हे बघा हालत, मार्किंग दिसते, पूर्ण घासलंय हे स्प्रॉकेट, पूर्ण गेलंय. आता मागचा टायर खोलायचं काम चालू आहे. कौन सी गाड़ी हे ते डॅम्पिंग रबर असतात आतमध्ये, त्याची आपली कंडिशन ओके है ना. गाली गाली नहीं काय नाही आगे. आणि आता हे आपलं नवीन वालं पॉकेट मागचं 40 टीथवालं लावतायत, त्यानंतर हे छोटं वालं आणि चेन मग लागेल. जैसे मार्केट करने के आगे आगे कौन उसका वही भाई लिया, कौन भाई लिया? हे सगळं क्लीन करतो पेट्रोलने. इकडे सगळं ग्रीस जमा होतं, चेनचं जेवढं पण ऑइल एकत्र होऊन ग्रीस सारखं सगळं जमा होतं, ते सगळं क्लीन करतोय. आता पुढचं पॉकेट लावतोय. येस. आणि आता खरी प्रोसेस चालू होते, चेन इन्स्टॉलेशन. बघूया चेन कशी लावतो. मी पण माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघतोय. मी कधी असं थांबून काम करून नाही घेतलंय कुठल्या बाईकचं. ओके. ये टायर घुमाने का फिर आगे आगे जाएगा.
ओके, एकदम परफेक्ट. लॉक है, ये चेन का लॉक है, लेकिन ये रबर ओरिंग है, इसमें लॉक नहीं आता है, ये रिपीट सिस्टम है. इसको ऐसे डाल के उसको मशीन आता है, टाइट करके रिपीट करना पड़ता है. टाइट करेंगे तो बस फिक्स हो जाएगा. ये फैल जाएगा. अच्छा, ये जो होल है ये फैल जाएगा. हाँ, फैल होके लॉक करेगा, ये जैसे हो जाएगा. अच्छा, ऐसे दिखेगा. हाँ, ऐसे नहीं तो क्या बार बार आप लॉक डालते हो तो निकल जाता है, रिपीट रहेगा, निकलेगा नहीं. ओके, तो ये अच्छा है मतलब. हाँ, ये टेंशन नहीं लेता. तर आता बाईक सोडतो इथेच. पवन ती चेन लावून घेईल. तुम्ही आता प्रोसेस तर बघितली. आता फक्त ते लॉक अडकवायचं आहे, मग ते चेन जॉईंट होईल. कारण आता जुनी चेन माझी थोडी लांब झाली, तर चेन सेटिंग लांब लांब करत ती. आता ही नवीन चेन आहे, तर त्याला टायर पण पुढे घ्यायला पाहिजे चेन सेटिंगच्या हिशोबाने. तर तो लावेल आणि घरी आणून सोडेल. मला अर्जंट काम आलं एक, मला घरी जावं लागतं. फिक्स झाल्यावर मी तुम्हाला नंतर दाखवतो संध्याकाळी आपल्या गाडीची चेन पूर्ण कंप्लीट कशी लागली आहे ते.